हे सुके बोंबील आहेत, हे आज आपण साफ करणार आहोत. एक बोंबील घेतलेला आहे मी. एवढे सगळे साफ करायचे आहेत आपल्याला. हे डोकं आणि शेपूट हे काढून घ्यायचे. आता हे पर आहेत ते काढून घ्यायचे. मी साफ करण्यासाठी विळी वापरलेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. पोटाकडचा भाग आहे तिकडे पण कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2-3 तुकडे करायचे त्याचे. मोठा असेल तर 3 करा, लहान असेल तर 2 करा. अजून दाखवते मी साफ करून तुम्हाला. बोंबील अशा प्रकारे साफ करून स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही. एक कडक ऊन द्यायचं आणि स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायचे की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण भाजी त्याची करू शकतो. पोटाकडची भाग काढलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. तिकडे असलेली घाण असते ती काढून टाकायची. सगळं साफ करायचं आहे आपल्याला. आता शेपूट कापून घेतलेला आहे आणि 2 तुकडे केलेले आहेत आणि पर राहिले होते काढायचे ते देखील काढून घेतलेले आहेत. हे बघा हे. आणि 2 भाग करायचे. पावसात आता ओली मच्छी मिळत नाही, त्यावेळी सुकं बरं पडतं. याआधी मी करंदी सुकट आणि जवळा कसा साफ करायचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला. अशा प्रकारे हे बोंबील साफ झालेले आहेत बघा. असे तुकडे करून डब्यात भरून ठेवायचे आहेत. एवढा कचरा निघाला आहे त्यातला. आणि हे काही बोंबील मी साफ करून अख्खेच ठेवलेले आहेत, तुकडे केलेले नाही आहेत, भाजण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशा प्रकारे आपले सुके बोंबील साफ झालेले आहेत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.